अत्यंत भीषण अपघाताच्या बातमीने अकोला जिल्हा हादरलाय. लग्नाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला असून बोरगाव मंचूजवळ झालेल्या भीषण अपघातात 7 वर्षीय चिमुकल्यासह एका वृद्धाचा मृत्यू झालाय. एका कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हे हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. पाहुयात यावरचा विशेष रिपोर्ट. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंचू परिसरात काल रात्री 11:30च्या सुमारास मृत्यूने जणू दबा धरून बसलाच होता. वाडेगाव येथील कुरेशी कुटुंब माना येथून एका लग्न समारंभाचा आनंद लुटून आपल्या इको कारने घरी परतत होते. मात्र बोरगाव मंचूजवळ काळ सोसाट्याच्या वेगाने समोर आला. महामार्गावर डिझेल संपल्यामुळे एक कंटेनर रस्त्याच्या मधोमध उभा होता. धक्कादायक म्हणजे या कंटेनर चालकाने कोणताही इंडिकेटर किंवा इशारा दिला नव्हता. रात्रीच्या अंधारात समोर उभा असलेला हा लोखंडी सांगाडा कार चालकाच्या लक्षात आला नाही आणि भरधाव इको गाडी थेट कंटेनरवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की 7 वर्षांच्या शेख आर्शियान शेख इर्शाद या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर 65 वर्षीय अब्दुल कद्दूस शेख बिराम यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या घटनेत इतर 6 जण जखमी झाले असून त्यात 4 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे वाडेगाव परिसरात शोककळा पसरली असून रात्रीच्या वेळी रस्त्यावर सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून वाहनं उभी करणाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जातोय. अशा निष्काळजी चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे.